ओम नमो भगवते वासुदेवाय. यमदूत या विष्णुदूतांशी बोलताना म्हणाले, पंचमे कुरुते स्वार्थान पंचवेदास पंचभी एकच षोडशेन त्रीन स्वयं सप्तदशो श्नुते. सिद्ध पुरुषांनो, जीव ह्या शरीरामध्ये मिळालेली जी 5 कर्मेंद्रिय आहेत, हात पाय इत्यादी, त्या कर्मेंद्रियांच्या साह्यानं देणं घेणं, चालणं फिरणं हिंडणं इत्यादी कामं करत असतो. त्याची जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत, त्या पंच ज्ञानेंद्रियांनी रूप रस गंध स्पर्श इत्यादी पंच विषयांचा तो अनुभव घेत असतो. आणि 16वं जे मन आहे, त्या मनाच्या द्वारे तो स्वतः 17वा जो आहे परमात्म्याचा अंश जीवात्मा, तो एकटाच या मनाचा, ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा भोग घेत असतो. तदेत षोडशकलं लिंगम शक्तित्रयं महत दत्तेन संसर्तिं पुंसी हर्ष शोक भयार्थिदान. हे जे जीवाचं 16 कला आणि सत्वरजतम इत्यादी 3 गुणांवाचं लिंग शरीर जे आहे, हे अनादी आहे. आणि हेच लिंग शरीर या जीवाला वारंवार हर्ष शोक भय पीडा इत्यादी गोष्टींचा अनुभव देत देत जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये हे सतत त्याला भरकटवत असतं. दैयज्ञोजित षड्वर्गो नैच्छन कर्माणि कार्यते कोशकार एवात्मानं कर्मणाच्छाद्य मुह्यति. जो जीव अज्ञानामुळं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षट्रिपूंवर विजय मिळवू शकत नाही, जो त्यांच्या अधीन राहतो, त्याला आपली इच्छा जरी नसली तरी सुद्धा निरनिराळ्या वासनांप्रमाणे अनेक प्रकारची कर्म करायला लागतात. तो कर्म करायला भाग पडतो. आणि अशा स्थितीमध्ये रेशमाचा किडा जसा आपल्या शरीरातून निघणाऱ्या धाग्यांनी कोश तयार करतो आणि त्या कोशात अडकतो, त्याप्रमाणे आपल्याच हाताने स्वतःचीच मोहाची शिकार बनून जातो. नाही कष्टित क्षणपूर्वी जातो दुष्टत्य कर्म करत कार्यते यवश कर्म कोणीही स्वाभाविकेर बलात. अशाच प्रकारचा श्लोक भगवद्गीतेमध्ये सुद्धा आलेला आहे. ते म्हणाले की कोणीही देहधारी मनुष्य, शरीरधारी मनुष्य, जीव कर्म केल्यापासून एक क्षणभर सुद्धा राहू शकतच नाही. सतत त्याच्याकडनं काही ना काहीतरी कर्म घडतच असतं. आणि त्याचे जे स्वाभाविक गुण आहेत, त्याची जी प्रकृती आहे, ही त्याला कर्म करायला भाग पाडते, कर्म करण्याची सक्ती करते त्याच्यावर, बलपूर्वक त्याच्याकडनं काही कर्म घडवून आणते. लब्ध्वा निमित्तम व्यक्तम व्यक्ताव्यक्तम भवत्युत यथा योनि यथा बीजम स्वभावेन वदीयता. आणि मग आपली जी पूर्वजन्मातली कर्म बीज आहेत, पापात्मक अगर पुण्यात्मक, त्या कर्मबीजांच्या संस्कारानुसार त्याला इथे स्थूल आणि सूक्ष्म शरीर प्राप्त होतं. त्याची जी स्वाभाविक आणि प्रबळ अशी वासना जी कुठली असेल, त्याला अनुरूपच इथे देह मिळतो. मग ती वासना कधी त्याला स्त्री देह मिळवून देते, तर कधी पुरुष देह मिळवून देते. एष प्रकृती संगेन पुरुषस्य विपर्यः आसीत एव नचरात ईश संकात विधीयते. आणि हा प्रकृतीचा संसर्ग घडल्यामुळं हा जीवात्मा, हा पुरुष आपल्याला स्वतःलाच आपलं जे वास्तविक स्वरूप आहे त्याच्या विरुद्ध असं लिंग शरीर समजून बसतो. आणि हा जो विपर्य आहे, हा मात्र केवळ
भगवंताच्या भजनानंच तात्काळ नाहीसा होऊ शकतो. ते जर भजन घडलं नाही तर ह्या लिंग शरीरात तो जीव सदैव अडकून पडतो. अयमही श्रुत संपन्न शीलवृत्त गुणालय धृतव्रतो मृदुर्दांत सत्यवान मंत्रविद शुची. तुम्हाला म्हणाले माहिती असेलच की हा जो अजामिळ आहे हा खरा तर उत्तम वेदशास्त्र संपन्न होता, वेदज्ञ होता, शास्त्रज्ञ होता. धर्माधर्म काय आहे, पाप पुण्य काय आहे, या सगळ्याचं यथास्थित यथार्थ ज्ञान याच्याकडे होतं. शील, सदाचार आणि सद्गुणांचा एक प्रकारचा तो खजिनाच होता, साठा होता. व्रतस्थ होता, विनयी होता, जितेंद्रिय होता, सत्यनिष्ठ होता, मंत्रवेत्ता होता आणि पवित्र सुद्धा होता. हे सगळे गुण ह्या अजामिळाच्या ठिकाणी त्या दासीचा संपर्क येण्यापूर्वी होते. ह्या अजामिळाने म्हणे गुरु, अग्नी, अतिथी आणि वृद्ध जनांची भरपूर सेवा केलेली होती. त्याच्या ठिकाणी अहंकार तर लेशमात्रही नव्हता. आसपासच्या सगळ्या प्राण्यांचं हित पाहणारा, त्यांच्यावर उपकार करणारा आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोलणारा होता. उगीच भडाभडा मुखमस्तिती वक्तव्य अशा प्रकारे तो बोलणारा नव्हता, बडबड्या नव्हता. आणि आपण बरं आपलं काम बरं, आजूबाजूच्या लोकांमध्ये काय दोष आहेत किंवा काय गुण आहेत ह्याच्यावर सुद्धा तो कधी टोच मारत नव्हता. एकदा असो वनन यातः पितृसंदेशकृत द्विजः आदाय तत आवृत्त फलपुष्प कुशान. माणसाच्या जीवनात कुठेतरी एक टर्निंग पॉइंट येतो. संपूर्ण आयुष्याला वेगळं वळण लावणारा क्षण येतो, वेगळी दिशा देणारा क्षण येतो. तसा म्हणाले ह्या अजामिळाच्या आयुष्यात एक क्षण आला. एकदा हा अजामिळ नावाचा ब्राह्मण आपल्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे अरण्यात गेला आणि तिथून फुलं, फळं, समिधा, कुश, दर्भ वगैरे घेऊन आपल्या घरी परतत होता. ददर्श कामेन कंचित शूद्रन सहभुजिष्यया पित्वाच मैरेयम मदा घोरणीत नेत्रया. आपल्या घरी परत येत असताना त्या अरण्यामध्ये त्याला एक दृश्य दिसलं की एक मतिभ्रष्ट नीचवर्णीय मनुष्य शूद्र जो अत्यंत कामातुर होता आणि कामातुरांना न भयन न लज्जा तसा तो निर्लज्जी होता. त्यात पुन्हा मद्यपान केलेला होता आणि कोणा एका गणिकेबरोबर वेश्येबरोबर त्याचा तिथे विहार चाललेला होता. ती वेश्या सुद्धा मद्यधुंद झालेली होती, तिलाही आजूबाजूचं भान नव्हतं आणि त्या मद्याच्या नशेमुळं दृष्टी सैरभैर झालेली होती. दोघेही अर्धनग्न अवस्थेमध्ये, वस्त्रांचं भान नव्हतं आणि तो शूद्र त्या वेश्येबरोबर कधी गात होता, कधी हसत होता, कधी नाना प्रकारचे चाळे करत होता. येणं केनं प्रकारानं त्या वेश्येला प्रसन्न करण्याचा तो प्रयत्न करत होता. दृष्ट्वा तां कामलिप्तेन बाहुना परिरंभितां जगाम हृच्छय वशम सहसैव विमोहितः. विष्णुदूतानो, हे जे त्या शूद्राचं आणि त्या वेश्येचं आचरण, त्यांचे चाळे, एकमेकांना कामोद्दीपक आलिंगन देणं, काही वस्तू देणं, हे जे काही चाललेलं होतं आणि त्या कोलटेला तो आलिंगन देत होता, हे सगळं बघून त्या अजामिळाच्या मनामध्ये खळबळ माजायला लागली. जो अलीकडच्या क्षणापर्यंत वडिलांच्या आज्ञेत राहणारा होता, पुण्यात्मा होता, वेदशास्त्र संपन्न होता, सदाचार संपन्न होता, असा हा अजामिळ ते दृश्य बघितल्यानंतर कामवश झाला, कामानं मोहित झाला
जरी त्यांनी आपलं धैर्य आणि आपल्याला असलेलं जे ज्ञान आहे त्याच्या साह्यानं मनात उठलेला तो कामाचा आवेग आवरून धरला, मन विचलित होऊ न देण्याची त्यांनी भरपूर प्रयत्न केला. अगदी पूर्ण ताकद लावून मन आपल्या स्वाधीन ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला, पण शेवटी ते मन बहकलंच, भरकटलंच आणि मनाला आवरण्यात तो हतबल ठरला. कामाचा वेग अत्यंत प्रचंड आणि शक्तिशाली ठरला. स्तंभयन आत्मनात्मानं यावत सत्वम यथाश्रुतम न शशाक समाधातुम मनोमदन वेपितम. या कामाचा जोर अतिशय प्रचंड असतो आणि भल्या भल्या माणसांचं त्यांच्या पुढे काही चालत नाही. तन्मित्त स्मरम व्याजग्रह क्रस्तो विचेतना तामेव मनसा ध्यायन स्वधर्मात विररामः. आणि ह्या अशा प्रकारचं ते कामोद्दीपक दृश्य बघितल्यानंतर अजामेळाच्या मनाचा त्या विकारांनी ताबा घेतला. एखादं पिसळलेलं कुत्र जसं डसावं तसा हा काम तो विकार ह्याच्या मनाला डसला आणि तो त्याच्या मनात पूर्णपणे भिनला. सदाचार आणि शास्त्र संबंधी सगळ्या गोष्टी, सगळी चेतना ह्याच्या ठिकाणची लयाला गेली, नष्ट झाली. आणि मग हा मनातल्या मनातच त्या वेश्येचं चिंतन करत आणि आपल्या धर्माच्या विरुद्ध आचरण करत राहिला. तामेव तोषयामास पित्रेण आसेन यावता ग्राम्येर मनोरमे कामही प्रसिद्धत यथा. त्या वेश्येच्या मोहात तो इतका अडकला की तिला नाना प्रकारची सुंदर वस्त्र, आभूषण, तिला हव्या असलेल्या वस्तू त्याला द्याव्यात की ज्यामुळे ती आपल्यावर प्रसन्न राहील. मग त्या वस्तू मिळवण्यासाठी आपली जी नियमित अर्थशक्ती आहे ती जर अपुरी पडली तर मग प्रसंगी चोऱ्या दरोडे करायला सुद्धा मागे पुढे पाहायचं नाही असा त्याचा आचार सुरू झाला. आणि त्या कुलटेला येणं केनं प्रकारेनं सदैव प्रसन्न कसं ठेवता येईल याचाच तो विचार करायला लागला. आपल्या वडिलांची तर सगळी संपत्ती त्या कुलटेवर त्यांनी उधळून दिलीच, पण तो सुद्धा अशा प्रकारे वागायला लागला की ज्यामुळं ती वेश्या त्याच्या स्वाधीन झाली, त्याच्यावर प्रसन्न झाली. आणि अशा त्या स्वच्छंदचारिणी कुलटे बरोबर तिच्या विभ्रमांनी मोहित होऊन आपली नवीन जी नुकतीच लग्न करून आणलेली जी विवाहिता स्त्री होती, पत्नी होती, तिचा सुद्धा त्यानं त्याग केला. आणि असं वागता वागता त्याच्या पापांची परिसीमा गाठली गेली. ततस्ततश्चोपनिन्ये न्यायतो न्यायतो धनम बभारास्या कुटुंबिन्या कुटुंबम मंतधीरयम. कुबुद्धीनं, अन्यायानं जिथून तिथून आपल्याला धन मिळवता येईल, पैसा मिळवता येईल तसा त्यांनी पैसा मिळवला. कधी चोरून सुद्धा पैसा आणावा आणि त्या वेश्येच्या डोक्यावर तो ओतावा, तिच्यासाठी तो खर्च करावा आणि तिच्या कुटुंबाचं पालन पोषण करावं याच्यातच तो मग्न राहिला. अशा ह्या पापी अजामेळानं शास्त्राज्ञेचं उल्लंघन करून ब्राह्मणाला न शोभणार असं स्वच्छंद वर्तन, स्वैर वर्तन करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या सगळ्या सत्पुरुषांकडनं ह्याची निंदा व्हायला लागली. आणि त्या वेश्येच्याच संपर्कात सतत राहिल्यामुळं शरीर आणि मन सदैव अपवित्र झालं. तिच्या हातचं अन्न सेवन केल्यामुळं वासना सुद्धा मलिन झाल्या आणि असं जीवन जगता जगता संपूर्ण जीवन त्याचं पापानं भरून गेलं.
पापानं भरून गेलं ठीक आहे, पण पापाची जाणीव झाल्यानंतर प्रायश्चित्त तर घ्यायला पाहिजे. पण तो त्या विषय वासनांमध्ये इतका अडकला, मग्न झाला, की त्यानं आतापर्यंत कुठल्याही पापाचं कोणतंही प्रायश्चित्त सुद्धा घेतलं नाही. आणि म्हणून आम्ही यमाचे सेवक दूत ह्या पापी अशा आजामेळाला दंडपाणी भगवान यमराजांच्या जवळ घेऊन जाणार आहोत. आणि मग तिथे तो आपल्या पापांचं जे काही शासन असेल ते तो भोगेल आणि मग शुद्ध होईल. असं सगळं यमदूतांनी त्या विष्णुदूतांना सांगितलं. आणि पुढे शुकमामुनी राजाला सांगतायत, एवं भगवद्दूता यमदूताभिभाषितम उपधार्यात तान राजन प्रत्याहुर नय कोविदाहा. की राजा, भगवंताचे जे दूत होते, विष्णुदूत होते, हे ते नीतीनिपुण होते, नीती जाणणारे होते, धर्माचं मर्म जाणणारे होते. तेव्हा त्या पार्षदांनी यमदूतांना त्यांचं ते भाषण ऐकल्यानंतर काय उत्तर दिलं ते मी तुला आता सांगतो. असं म्हणून शुकमामुनी विष्णुदूतांचं जे काही म्हणणं होतं ते सांगायला लागले. ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.